ईशा फ्रेश झाली आणि रोजच्या सवयीप्रमाणे किचनमध्ये गेली. ईशाला बघून वंदनाताईंना खूप आनंद झाला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की ईशा आली आहे म्हणून. पण मोठी आईला खूप राग आला होता. ही का इथे आली आहे? हिला तर अनिरुद्ध डिवोर्स देणार आहे ना, मग ही या घरात काय करत आहे? अनिरुद्ध त्याच्या रूममध्ये शांत बसला होता. तोच ईशा चहा घेऊन आली आणि त्याच्यासमोर पकडला. तो तिच्याकडे न पाहताच, ईशा तुला सांगितलं होतं ना, कळत नाही का? तुला मी इथून जायला सांगितले आहे, तर तू का इथे थांबली आहेस? अहो तुम्ही का चिडत आहात? आणि मला माहिती आहे तुम्ही पण माझ्यावर खूप प्रेम करतात, पण हे सध्या असं का वागत आहे मला तर काहीच कळत नाही आहे. आणि मला दुसरं काहीही नको आहे, मला फक्त तुम्ही पाहिजे आहे. ईशा मला उशीर होतोय. आणि तो हळूहळू चालत जायला निघाला. तोच तिने त्याला पुन्हा आवाज दिला. अहो तसा तो जागच्या जागीच थांबला. आताच त्याला असं वाटत होतं की ईशाला घट्ट मिठीत घ्यावं, पण त्याचा नाईलाज होता. तो रागाने तिच्याकडे पाहत, काय आहे? ती त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या ओठांना केस करून बाजूला होते. आता जा. तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श त्याला आज जवळजवळ 3 ते 4 महिन्यांनी होत होता. काही वेळासाठी तो पण तिच्यात हरवून गेला होता, पण त्याने विचार झटकले आणि तो निघून गेला. इकडे मोठी आई खूप रागात होत्या. त्यांना मनोजबद्दल खूप वाईट वाटत होतं. पण ही ईशा इथे का आली आहे? तिने पुन्हा अनिरुद्धला समजावले तर कदाचित त्यांचा डिवोर्स होणार नाही, पण मी असं होऊ देणार नाही. इथे माझ्या मुलाचे घर उद्ध्वस्त झाले असताना मी दुसऱ्यांना सुखात नाही जगू देणार. मोठी आई विचार करत होत्या, असं काय करू की अनिरुद्ध आणि ईशा वेगवेगळे होतील. इकडे मनोज त्याच्या रूममध्ये बसून पेगवर पेग मारत होता. सध्या पेग पिण्याशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हते, पण तो शांत बसणाऱ्यातला नाही आहे. तो अनिरुद्धसाठी वेगळ्या प्लॅनची तयारी करत होता. अनिरुद्ध त्याचं काम करत असताना त्याचा फोन वाजतो. फोन पोलीस स्टेशनमधून होता. अनिरुद्ध फोन उचलतो. पलीकडून, सर तुमच्या बाबतीत जे घडून आणले ते प्लॅन करून घडवून आणले होते आणि हे सगळं मनोज यांनी केलं आहे सर. अनिरुद्ध मनात विचार करत, मी जो विचार केला होता ते बरोबर निघाले. सर आम्ही लवकरात लवकर मनोज यांना अटक करू. आणि ते फोन ठेवतात. अनिरुद्ध दित्याला केबिनमध्ये बोलावतो. अगं आपल्याला घरी गेलं पाहिजे. घरी गेल्यावर काहीतरी घडणार आहे, ते आपल्याला बघायला पाहिजे. दादा काय घडणार आहे? आपण घरी जाऊया, मग कळेल. आणि ते घरी जायला निघतात. ईशा घरी आल्यामुळे वंदनाताईंना खूप आनंद झाला होता. त्या मंदिरात गेल्या होत्या. ईशा रूममध्ये गाणे ऐकत होती. तोच तिच्या रूममध्ये मनोज येतो आणि दरवाजा बंद करतो. तिचं लक्ष त्याच्याकडे जातं. त्याला बघून ईशा खूप घाबरते. दादा तुम्ही दरवाजा का बंद केला? अगं घाबरू नकोस, मी तर तुला भेटायला आलो आहे. मग तुम्ही दरवाजा का बंद केला? हे बघ ईशा, तुला पण माहिती आहे तुझा नवरा कसा आहे. त्याला रोज एक नवीन मुलगी लागते. दादा मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं पण त्याच्या पायाने त्याला आता चालता पण येत नाही. दादा हळूहळू ते बरे होत आहे आणि ते नक्की पूर्णपणे बरे होतील. ईशा मनोजला काही न कळू देता दित्याला फोन लावते. इकडे यांच्या घरी निघायची तयारी असते. दित्या पाहते तर ईशाचा फोन असतो. ती फोन उचलते. तिला ईशा आणि मनोजचा आवाज येतो. ईशा रडत असते. दित्या अनिरुद्धकडे पाहत, दादा चल घरी लवकर जाऊया. दित्या काय झालं आहे? दादा काही सांगता येणार नाही, तू चल लवकर. आणि ते घरी जायला निघतात. मनोज तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. ईशा त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती दरवाजा ओपन करत होती, पण मनोज तिला करू देत नाही. ईशा त्याच्याकडे रागाने पाहत, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, प्लीज सोडा मला. ईशा मी इथे तुला सोडायसाठी अजिबात आलो नाही आहे. आणि त्याने तिला जवळ ओढले. तोपर्यंत हे दोघे पण घरी पोहोचले होते. ईशाचा फोन चालू असल्यामुळे त्या दोघांना ईशाचे बोलणे ऐकू येत होते. त्या दोघांना पण खूप राग येत होता. ईशा तिला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण मनोजच्या शक्तीपुढे तिची शक्ती कमी पडत होती. दित्या पडतच आली. अनिरुद्ध हळूहळू येत होता. तिने बाहेरून दरवाजा ओपन केला आणि मनोजला बघून तिला खूप राग आला. दित्या आतमध्ये येते आणि मनोजला धक्का देते. ईशा पटकन दित्याला मिठी मारते. खूप रडत असते ती. वहिनी तू ठीक आहे ना? ईशा काहीच बोलत नाही. खूप घाबरली होती. तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. तोच अनिरुद्ध येतो आणि सनकन त्याच्या कानात देतो. मनोज त्याच्याकडे रागाने पाहत. अनिरुद्ध मनोजची कॉलर पकडत, मनोज तू ईशासोबत असं कसं वागू शकतोस? आता मनोजच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. आता त्याला माहिती होतं अनिरुद्ध त्याला सोडणार नाही. मनोज मला आधीपासून माहिती होतं तू कसा आहे.
पण आज नीट वागशील म्हणून मी पण तुझ्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण आज तू ईशासोबत जे वागला आहे त्यासाठी मी तुला सोडणार नाही. अनिरुद्धने त्याचा हात पकडून त्याला ओढत बाहेर घेऊन आला. मनोजला तसं बघून मोठी आईला खूप राग आला. त्या रागात अनिरुद्धकडे पाहत, सोड माझ्या मनोजला. हो मोठी आई, त्याला सोडणारच आहे, पण आता तुम्ही माझ्या घरात 1 मिनिटसुद्धा राहायचं नाही. तुमचं सामान घ्यायचं आणि इथून चालतं व्हायचं. मोठी आई नाटक करत, अनिरुद्ध, मनोजला एक संधी दे, तो असं वागणार नाही, मी समजावते त्याला. अगं आई, माझी काही चूक नाही आहे. घरात कोणी नव्हतं तर या ईशाने मला तिच्या रूममध्ये बोलावलं होतं. मी गेलो होतो. अनिरुद्ध त्याच्या कानात देतो, अरे आता तर खरं बोल, का असा वागतोय? आणि मला माहिती आहे, तुमचे सगळे कारनामे माहिती आहे. आणि मनोज, तुला काय वाटले माझा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि मला कळणार नाही? मला सगळं काही माहिती आहे मनोज. मोठी आई पुन्हा बाजू सावरत, अनिरुद्ध हे खोटं आहे. मनोज असं का करेल? मोठी आई, आता तरी खरं बोला. बोलून बोलून किती खोटं बोलणार आहात? आता त्यांचं खोटं पकडलं गेलं होतं. वंदनाताई मोठी आईच्या कानात देतात, का वागलास तुम्ही असं? माझ्या अनिरुद्धने कधीच तुम्हाला अंतर दिलं नाही, मग का वागला? तोच पोलीस येतात आणि मनोजला पकडतात. सोडा माझ्या मनोजला, त्याने काहीही केलं नाही आहे. पण पोलीस त्यांचं काहीही न ऐकता त्याला घेऊन जातात. इकडे वंदनाताईंना खूप रडू येतं, कारण त्यांचा खूप विश्वास होता सगळ्यांवर. पण मनोजच्या फॅमिलीने त्यांचा विश्वास तोडला होता. आई, तू सावर स्वतःला, असल्या लोकांसाठी रडायचं नाही. तोच मोठी आई आत आल्या आणि ईशाकडे रागाने पाहत, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तिला खूप काय काय बोलत होत्या. अनिरुद्ध मोठी आईवर जोरात ओरडत, ईशाचा काय दोष आहे यात? तिने तर कधीच तुम्हाला दुखवले नाही की उलट उत्तर दिले नाही. ईशा, मी तुला सोडणार नाही. आणि त्यांनी ईशाचा हात पकडून तिला जोरात ढकलले. ईशा बेसावध असल्यामुळे ती जोरात फेकली गेली आणि भिंतीला आदळली. तिच्या डोक्यातून रक्त यायला लागले. दित्या, अनिरुद्ध आणि आई ईशाजवळ पळत गेले. जोरात मार लागल्यामुळे ईशा तिथेच बेशुद्ध पडली. अनिरुद्धने तिचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं आणि तिला उठवू लागला, पण ईशा काहीच बोलत नव्हती. तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. ईशाची हालत बघून अनिरुद्ध पण रडत होता. सिस्टर तिला आत घेऊन जातात. इकडे सगळेच काळजी करत होते, देवाकडे धावा करत होते, ईशाला काही होऊ नये म्हणून. तोच डॉक्टर बाहेर येतात. अनिरुद्ध पळतच डॉक्टरजवळ येतो. डॉक्टर, ईशा कशी आहे? हे बघा, अजून काही सांगता येणार नाही, कारण त्या शुद्धीत नाही आहे. डॉक्टरचं बोलणं ऐकून अनिरुद्धला काय बोलावं काही कळत नाही. पण तो डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो, प्लीज डॉक्टर, माझ्या ईशाला चांगली ट्रीटमेंट द्या. हे बघा, आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय, पण त्या जोपर्यंत शुद्धीत येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. तोच सिस्टर बाहेर येऊन सांगतात, तुम्ही पेशंटला लांबून बघू शकता. अनिरुद्ध त्यांच्या मागे जातो आणि ईशाला लांबूनच पाहतो. ईशा निपचिप पडली होती. तो तिच्याजवळ येतो, तिच्या कपड्याला किस करतो. तिचा हात हातात घेऊन रडत असतो. तोच तिथे अनिल आणि मधू पण येतात. त्यांना पण ईशाची खूप काळजी वाटत होती. खरं तर त्या दोघांमध्ये खूप बदल झाला होता. अनिरुद्धला असं रडताना बघून अनिलने मधूला खूप वाईट वाटत होतं. अनिरुद्ध जवळ बसला, त्याचा हात हातात घेतला. अनिरुद्धने त्याच्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने, अनिल तू? डॉक्टर काय म्हटले? ईशा कशी आहे? ईशाचं नाव ऐकताच त्याला भरून येतं आणि तो अनिलला घट्ट मिठी मारून रडायला लागतो. अनिरुद्ध रडत, अनिलला माफ कर मला. तू किती वेळा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मी तुझं काही ऐकून घेतलं नाही. पण आता मी जे झालं गेलं ते सगळं विसरून तुला माफ करतो. अनिरुद्धचं बोलणं ऐकून अनिलला पण आनंद होतो. खरं तर आज हे सगळं पाहण्यासाठी ईशा शुद्धीत असायला पाहिजे होती, कारण तिला मनापासून वाटत होतं की अनिलदादा आणि अनिरुद्ध यांनी सगळं विसरून एक व्हावं. इकडे मोठी आईंना पोलीस घेऊन जातात, कारण त्यांनी सगळ्यांसमोर ईशाला ढकललं होतं. काही वेळाने ईशाला जाग येते. सिस्टर डॉक्टरला बोलावतात. ते ईशाला चेक करतात, पण शांत असते, काहीच बोलत नाही. डॉक्टरांच्या बोलण्याला पण रिस्पॉन्स देत नाही. डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात, त्या शुद्धीत तर आल्या आहे, पण त्या काहीच बोलत नाही आहे. त्यांच्याकडून कुठलाच रिस्पॉन्स येत नाही आहे. डॉक्टर, काहीही करा, पण माझ्या ईशाला यातून बाहेर काढा. तुम्हाला बाहेरचे डॉक्टर बोलवायचे असतील ते बोलवा, पण तिला बरं करा. हे बघा, आमचे प्रयत्न चालू आहे, पण या पलीकडे मी काहीही करू शकत नाही आणि सांगू पण शकत नाही. आणि ते निघून जातात. अनिरुद्ध तर मटकन खाली बसतो. ईशा का त्रास देते तुझ्या अनिरुद्धला? अनिल त्याला समजावत असतो. आता सगळ्यांनाच काळजी वाटत होती. अनिरुद्ध त्याचे अश्रू पुसत ईशाच्या रूममध्ये येतो. तिथे जाऊन रडत, ईशा का वागते आहे अशी? का त्रास देते तुझ्या अनिरुद्धला?
बोल ना ग ईशा, तुझा अनिरुद्ध वाट पाहत आहे तुझी. खरं मी तुला माझ्यापासून लांब ठेवलं होतं, ते तुझ्या चांगल्यासाठी ठेवलं होतं ईशा. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये मला तुला गमवायचं नव्हतं ईशा. मान्य आहे मी तेव्हा तुझ्यासोबत कठोर वागलो, पण आता मला तू पाहिजे आहे ईशा माझ्या आयुष्यात. मी खूप प्रेम करतो ईशा तुझ्यावर. तुला काही झालं तर मी नाही राहू शकत ईशा. बोल ना ग स्वीटी. तोच आत अनिल येतो आणि त्याला समजावतो. अनिरुद्ध सावर स्वतःला, आपल्या ईशाला काही होणार नाही. सगळे देवाकडे ईशासाठी धावा करत होते. या गोष्टीला 1 आठवडा होतो, पण ईशाकडून काहीही रिस्पॉन्स नव्हता. अनिरुद्ध तिला घरी घेऊन आला होता. तिची काळजी घेण्यासाठी एक सिस्टर पण सोबतीला होती. अनिरुद्धला खात्री होती कधी ना कधी ईशा शुद्धीत येईल म्हणून. रोज आशेने तिच्याकडे पाहायचा, पण ती काही बोलत नव्हती तर त्याची निराशा व्हायची. आता या गोष्टीला 2 वर्ष झाली होती. ईशाकडून काही रिस्पॉन्स नव्हता. अनिरुद्ध त्याच्या कामात बिझी होता. तोच त्याला दित्याचा फोन येतो. दादा तू लवकर घरी ये, आणि ती फोन ठेवते. या 2 वर्षात खूप काही बदललं होतं. ईशाकडून काही रिस्पॉन्स नव्हता म्हणून अनिरुद्धने त्याला कामात खूप बिझी केलं होतं. बिझी असला तरी ईशावर त्याचं खूप प्रेम होतं. त्याने या 2 वर्षात ड्रिंकला हातसुद्धा लावला नव्हता, की कुठल्या पार्टीला गेला होता ना कुठल्या मुलींच्या जवळ. आता त्याच्या मनात हृदयात फक्त ईशा होती. या 2 वर्षात अनिल आणि मधुला पण मुलगा झाला होता आणि नित्याचे पण लग्न ठरले होते. ईशा बोलत नव्हती तरी अनिरुद्ध रोज तिच्याजवळ जाऊन बोलत असायचा. तिला पूर्ण दिवसात काय काय केलं ते सगळं सांगत असायचा. 2 वर्षापासून त्याचा दिनक्रम झाला होता तो. रोज आशेने तिच्याकडे पाहायचा की आज माझी ईशा बोलेल माझ्यासोबत, पण ईशा काहीच बोलत नव्हती. अनिरुद्ध घरी येतो. त्याचा बंगलो पूर्ण डेकोरेट केला होता, कारण दित्याचं लग्न होतं. घरात सगळे खुश होते, पण आज ईशाची इथे जास्त गरज असताना ती तर बेडवर शांत पडून होती. तो त्याच्या रूममध्ये जातो तर दित्या तिथे बसून ईशाला म्हणत होती, वहिनी किती त्रास देणार आहे आम्हाला. उठ ना गं वहिनी, उद्या तुझ्या लाडाच्या नंदेचं लग्न आहे आणि तू अशी झोपली आहे. उठ ना वहिनी. अनिरुद्ध दित्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत, दादा तू सांग ना वहिनीला, का छळते ती आपल्याला. दित्या रडत, दादा मला वहिनी माझ्या लग्नात पाहिजे आहे, तू सांग ना तिला उठायला. अनिरुद्ध दित्याला समजावतो आणि खाली जायला सांगतो. दित्या गेल्यानंतर अनिरुद्ध ईशाच्या शेजारी बेडवर बसतो आणि तिचा हात हातात घेऊन शांत तिच्याकडे पाहत असतो. दित्याचे मेहंदीचे फंक्शन सगळे एन्जॉय करतात. चांगल्या प्रकारे फंक्शन पार पडते. बरीच रात्र झाल्यामुळे ते लवकरच झोपून जातात. अनिरुद्ध मात्र ईशाला पाहत जागी असतो. तिच्या कपाळावर किस करत, स्वीटी अशी वागत राहिली तर मी हे जग सोडून निघून जाईल. आणि तो तिला घट्ट मिठी मारतो आणि तसाच मिठीत झोपून जातो. सकाळी त्याला जाग येते. तो तिला नीट झोपवून त्याचा आवरायला जातो, कारण आज त्याच्या लाडक्या बहिणीची हळद असते. इकडे ईशाच्या शरीराची हालचाल होत असते, पण अनिरुद्धचं तिच्याकडे लक्ष नसतं. तोच त्याचा आवरून खाली निघून जातो. खाली सगळ्यांशी बोलत असतो, पण त्याला ईशाची आठवण येते आणि तो वर रूममध्ये येतो. त्याला तिच्या शरीराची हालचाल होताना दिसते आणि त्याला खूप आनंद होतो. तो पटकन डॉक्टरांना फोन करून बोलवतो. ईशा मी तुझा अनिरुद्ध, तू ऐकतेय ना माझं बोलणं. तो आनंदाच्या भरात सगळ्यांना आवाज देतो. तसे सगळे त्याच्या रूममध्ये पळत येतात. तोच डॉक्टर पण येतात आणि ईशाला चेक करतात. डॉक्टर अनिरुद्धकडे पाहत, हा तर चमत्कार म्हणायचा. तुमच्या प्रेमाने त्या रिस्पॉन्स करत आहे. वेळ लागेल, पण त्या पूर्णपणे आधीसारख्या होतील, त्याची मी खात्री देऊ शकतो. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. डॉक्टर निघून जातात. बाकी सगळे पण खाली निघून येतात. अनिरुद्ध खूप हॅपी होता, कारण ईशाचा रिस्पॉन्सने त्याला जगण्याची एक नवीन आशा मिळाली होती. तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. ती हळूहळू डोळे उघडते आणि त्याच्याकडे पाहते आणि अडखळत अनिरुद्ध म्हणते. तिचा आवाज ऐकून अनिरुद्धला खूप आनंद होतो, कारण जवळजवळ या गोष्टीला वर्ष झाले होते. तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकत होता. आता सगळ्यांना समजतं ईशा बोलत आहे. घरात पण सगळे खूप आनंदी होते, कारण त्यांची ईशा त्यांना मिळाली होती. वंदनाताई पडतच ईशाजवळ येतात. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्यांना भरून येतं. त्या पटकन तिला मिठी मारतात. ईशा तू ठीक आहे ना, तुला भूक लागली असेल ना, मी तुला काहीतरी खायला घेऊन येते. त्यांना एवढा आनंद झाला होता की ईशासाठी काय करावं आणि काय नाही. बरं तू आराम कर, मी तुझ्यासाठी खायला बनवते. आणि त्या निघून जातात. तोच नित्या पण पडत येते आणि ईशाला मिठी मारते. वहिनी तू कशी आहेस. वहिनी एक दिवस पण असा नाही की मी तुला मिस केलं नसेल. आणि वहिनी तुला माहिती आहे का, आज माझी हळद आहे आणि उद्या लग्न. मला खूप मनापासून वाटत होतं की माझ्या वहिनीने माझ्या लग्नात सगळं काही करावं आणि तुम्ही दोघांनी माझं कन्यादान पण करावं. खूप मनापासूनची इच्छा आहे माझी वहिनी. तोच तिथे अनिल आणि मधू पण येतात त्यांच्या बेबीला घेऊन
आणि ईशाची विचारपूस करतात. ईशा सगळ्यांकडे पाहत होती पण काहीच बोलत नाही. तिला भेटून सगळे निघून जातात. ईशा आणि अनिरुद्धच्या आयुष्यात पुढे काय होतं बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.